प्रत्येक वेळेस फ्रीजमध्ये काही घ्यायला गेले ना की लगेच चिंच बघून तोंडाला पाणी सुटायचं. म्हणून म्हटलं आज या चिंचचं ना अगदी काहीतरी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी ट्राय करायची. तर बघा इथे म्हणून मी चिंच बाहेर काढली आणि आता ना हे चिंचचं आपल्याला उन्हाळ्यामध्ये अगदी 5 मिनिटात तयार होणारं चिंचचं पण समर स्पेशल रेसिपी आज आपण ट्राय करणार होतो. तर इथे ना सगळ्यात आधी चिंचला पाण्यामध्ये 2 तास भिजत घालून घ्यायचं. चिंच छान मऊ करून घ्यायची आणि आता ना हे सगळं गाळणीच्या साह्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथं गाळणीवर ओतल्यानंतर ना ते हाताने सगळं मॅश करून घ्यायचं आणि त्याचं आंबट पाणी ना काढून घ्यायचं. तेच पाणी परत आतमध्ये आपल्याला घालायचं आणि ते राहिलेलं पण सगळं पलक आहे ना ते सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. अगदी सोपी आणि 5 मिनिटात तयार होणारे हे आपलं ना चिंचेचं सरबत किंवा चिंचेचं पण आपण म्हणू शकतो आणि प्यायला सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागते. तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथे सगळं पल्प मी काढून घेतला आणि यामध्ये ना आपल्याला थोडंसं हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना थोडासा गूळ किसून घालायचा. गूळ किंवा साखर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. तर इथे मी ना गूळ घातला. आता त्याचं प्रमाण कसं ओळखायचं, जर अर्धी वाटी तुम्ही चिंच घेतलेली असेल ना तर अर्धी वाटी तुम्हाला इथे गूळ घालायचा आहे. तर इथे मी ना अर्धी वाटी चिंच घेतलेली होती म्हणून मी इथं अर्धी वाटी गूळ घातला. त्यामध्ये ना थोडं भाजलेलं आपल्याला जिरेपूड घालायची आहे आणि नंतर ना थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ना ग्लासमध्ये हे सगळं आपल्याला ओतून घ्यायचं. त्यामध्ये छान असे ना बर्फाचे क्यूब घालायचे आणि नंतर थोडंसं पाणी वरून थंड घालून घ्यायचं. अगदी 5 मिनिटात तयार होणारी आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आपली ही चिंचचं पण आणि आंबट गोड असं चवीचं अगदी झटपट तयार होतं. एकदा अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते